नमस्कार. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ अंतर्गत जवळपास 65 पदांकरता ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू होत आहे. तर सहची भरती प्रक्रिया म्हणजे सहचा अर्ज दिनांक 2 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 25 सप्टेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे. आणि यामध्ये जी पदसंख्या आहे ती 65 आहे आणि याचा संपूर्ण तपशील आपण पाहूया. तर यामध्ये पहिलं पद आहे, तुम्ही येथे पाहू शकता. तर पहिलं पद आहे येथे कार्यकारी अभियंता स्थापत्य, याकरता एकूण 3 पदे आहेत. अशा प्रकारे इथे माहिती देण्यात आली आहे आणि यामध्ये संपूर्ण कॅटेगरीनुसार डिटेल माहिती देण्यात आली आहे, ती तुम्ही PDF डाउनलोड करून पाहू शकता. तर स्थापत्य अधिकारी याकरता जी शैक्षणिक पात्रता आहे ती इथे पाहू शकता की मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता, तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी की संबंधित अभियांत्रिकी कामासाठी 3 वर्षाचा अनुभव, तसेच पदवीधारकांसाठी 7 वर्षाचा अनुभव. वेतन 67,000 पासून 2 लाखापर्यंत. पुढचं पद आहे उपअभियंता स्थापत्य गट अ, याकरता 13 पदे आहेत आणि संपूर्ण कास्ट वाईज डिटेल तुम्ही PDF डाउनलोड करून पाहू शकता. तर यामध्ये वेतन श्रेणी 56,000 पासून 1 लाखापेक्षा अधिक आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता, त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं पद आहे उपअभियंता, याकरता एकूण 3 पदे आहेत आणि येथे तुम्ही पाहू शकता की वेतन श्रेणी 56,000 पासून 100पर्यंत, तरी 1 लाखापर्यंत आहे. आणि यानंतर शैक्षणिक पात्रता येथे देण्यात आली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता, यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान 3 वर्षाचा अनुभव असावा. तर चौथं पद आहे सहयोगी रचनाकार गट अ, याकरता देखील एकूण 2 पदे आहेत, तुम्ही पाहू शकता. तर याकरता वेतन श्रेणी 67,000 पासून 2 लाखांपर्यंत आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी वास्तुशास्त्र विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता, नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME किंवा इंडस्ट्रियल टाउन प्लॅनिंगमधील पदविका उत्तीर्ण असावा. त्यानंतर पुढचं पद आहे उपरचनाकार गट अ, एकूण 2 पदे आहेत आणि वेतन श्रेणी 56,000 पासून ते लाखापर्यंत आहे. आणि याकरता शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी वास्तुशास्त्र विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता असावी. त्यानंतर नगररचना अथवा तत्संबंधीचा कामाविषयाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असावा. त्यानंतर पुढचं पद आहे उपमुख्य लेखाधिकारी गट अ, एकूण 2 पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी 56,000 पासून स्टार्ट आहे आणि शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी उत्तीर्ण, त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील MBA फायनान्स किमान B+ किंवा तत्सम श्रेणी उत्तीर्ण असावा. त्यानंतर 7वं पद आहे सहाय्यक अभियंता गट ब, एकूण 107 पदे आहेत. सर्वात जास्त पदे सहाय्यक अभियंता 107 पदे आहेत आणि वेतन श्रेणी 41,000 पासून 1 लाखापर्यंत आहे. आणि शैक्षणिक पात्रता स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी उत्तीर्ण, त्यानंतर फक्तच स्थापत्य अभियांत्रिकीतील पदवी उत्तीर्ण असावा. त्यानंतर सहाय्यक अभियंता विद्युत, याकरता 21 पदे आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आणि याकरता वेतन 41,000 पासून लाखापर्यंत आहे. आणि याकरता देखील शैक्षणिक पात्रता विद्युत यांत्रिकी अभियांत्रिकीमधील पदवी उत्तीर्ण असावा. त्यानंतर सहाय्यक रचनाकार गट ब, एकूण येथे 7 पदे आहेत, तुम्ही येथे पाहू शकता. आणि याकरता वेतन श्रेणी आहे 41,000 पासून लाखापर्यंत. आणि शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य किंवा नगररचना या विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून येथे निवड केली जाणार आहे. त्यानंतर 10वं पद आहे सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब, एकूण 2 पदे, वेतन श्रेणी 41,800 पासून ते लाखापर्यंत आहे. आणि शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वास्तुशास्त्र या विषयातील पदवी उत्तीर्ण असावा. त्यानंतर 11वं पद आहे लेखा अधिकारी गट ब, एकूण याकरता 3 पदे आहेत आणि याकरता वेतन श्रेणी 41,000 पासून आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी उमेदवार उत्तीर्ण असावा, फक्त एवढीच अट आहे. त्यानंतर क्षेत्र व्यवस्थापक गट ब, एकूण 8 पदे आहेत आणि वेतन श्रेणी 41,800 पासून ते लाखापर्यंत आहे. आणि शैक्षणिक पात्रता फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवार असतील. त्यानंतर कनिष्ठ अभियंता एकूण 17 पदे, तुम्ही पाहू शकता की वेतन श्रेणी 38,000 पासून आहे आणि मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असावा. कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट
एकूण 17 पदे, वेतन श्रेणी 38,000 पासून येथे 1 लाखापर्यंत आहे. मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता उमेदवार उत्तीर्ण असावा. त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी गट 2 गट क एकूण 2 पदे, याकरता देखील मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण 38,000 पासून लाखापर्यंत पेमेंट इथे आहे. त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट क एकूण 14 पदे. त्यानंतर वेतन श्रेणी येथे देण्यात आले आहे, तुम्ही पाहू शकता 41,000 पासून वेतन आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर, तर राज्य शासनाची मराठी टायपिंग 100 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट, मराठी 40 शब्द प्रति मिनिट आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाचे इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट म्हणजेच किंवा आहे. तसेच इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट अशा प्रकारची येथे शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर लघुलेखक एकूण 20 पदे. त्यानंतर वेतन श्रेणी 38,000 पासून आहे. त्यानंतर म्हणजे शैक्षणिक पात्रता उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा उमेदवार. त्यानंतर राज्य शासनाची मराठी टायपिंग 80 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट, तसेच टंकलेखन टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 40 शब्द प्रति मिनिट अशा प्रकारे टायपिंग उत्तीर्ण असावा. त्यानंतर लघु टंकलेखक 7 पदे आहेत. याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी चालेल. त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट, मराठी इंग्रजी टंकलेखन म्हणजे टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट किंवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असावा. त्यानंतर सहाय्यक गट क एकूण 3 पदे आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या शाखेची पदवी, त्यानंतर सेवेत दाखल झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत MSCIT पूर्ण करायचं आहे आणि वेतन 35,000 पासून आहे. त्यानंतर पुढचं पद आहे लिपिक टंकलेखक गट क एकूण 66 पदे आहेत. सर्वात जास्त भरती आहे ती एकूण 66 पदांकरता आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ते लागणार आहे. त्यानंतर मराठी टंकलेखन 3 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असावा. त्यानंतर MSCIT परीक्षा उत्तीर्ण. त्याचबरोबर वरिष्ठ लेखापाल गट क 6 पदे आहेत. याकरता शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी वेतन 38,000 पासून आहे. त्यानंतर 21वे पद तांत्रिक सहाय्यक गट क एकूण 32 पदे आहेत. याकरता शैक्षणिक पात्रता शासकीय शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आरेखक स्थापत्य अभियांत्रिकी विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. त्यानंतर वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या पदाकरता भरती आहे. तुम्ही येथे पाहू शकता जवळपास 18 पदे आहेत आणि येथे वेतन 25,000 पासून आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता शालांत परीक्षा उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे. त्यानंतर पंपचालक याकरता 103 पदे सर्वात जास्त पदे आहेत. वेतन श्रेणी 19,000 पासून आहे. याकरता शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, शासकीय व शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र. जोडारी याकरता 34 पदे आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण 19,000 पासून वेतन आहे आणि शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जोडारी काम केल्याचा अनुभव किंवा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागणार आहे. त्यानंतर सहाय्यक आरेखक याकरता एकूण 9 पदे आहेत. यामध्ये वेतन श्रेणी 25,000 पासून आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान विषय घेऊन 12वी परीक्षा उत्तीर्ण किंवा शैक्षणिक तत्सम शैक्षणिक अर्थ उत्तीर्ण असावा किंवा शासकीय अथवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आरेखन या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. त्यानंतर संगणक प्रणालीमध्ये ऑटोकॅड प्रणालीचा अभ्यासक्रम पूर्ण अनुभव जर असेल तर प्राधान्य असेल. पुढचं पद आहे अनुरेखक. याकरता 49 पदे आहेत. शैक्षणिक पात्रता शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य विद्युत यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अनुभव किंवा अभ्यासक्रम पूर्ण.
वेतन 21,000 पासून सुरू। त्यानंतर संगणकामधील ऑटोकॅड अभ्यासक्रम पूर्ण असावा। गाळणी निरीक्षक गट क 2 पदे, त्यामध्ये वेतन श्रेणी 29,000 पासून आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्रज्ञ या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेची पदवी। भूमापक गट क 39 पदे, याकरता वेतन श्रेणी 25,000 पासून आहे। शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा। संगणक प्रणालीचा ऑटोकॅड अभ्यासक्रम पूर्ण असावा। त्यानंतर 29 पद आहे विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ, याकरता 1 पद आहे। शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या शाखेचा पदवीधर। गृह मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग अथवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण असावा किंवा मेंबरशिप एक्झामिनेशन फायर इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स या संस्थेकडून पदवी प्राप्त केली असावी। त्यानंतर अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल। त्यानंतर नियंत्रणाखाली किमान 300 अग्निशामक कर्मचाऱ्यांनी जो अर्ज करणार आहे यांच्या हाताखाली काम केलं पाहिजे। उमेदवारास मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेचे ज्ञान लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। त्यानंतर पाठ्यक्रम येथे देण्यात आलेला आहे तो देखील इथे पाहू शकता। त्यानंतर फिजिकल शारीरिक पात्रता येथे देण्यात आली आहे। त्यानंतर 30 पद आहे सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क, एकूण 8 पदे आहेत। याकरता वेतन 38,000 पासून आहे। BSc भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषय घेऊन किमान 50% मार्कांनी उत्तीर्ण उमेदवार असावा किंवा BSc IT किमान 50% मार्क किंवा BE सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल ऑटोमोबाईल कम्प्युटर केमिकल यामधील कोणतीही एक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर शासन मान्यताप्राप्त संस्थेचा सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल ऑटोमोबाईल कॉम्प्युटर केमिकल यामध्ये कोणती एक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। व्यावसायिक पाठ्यक्रम येथे देण्यात आलेला आहे। PDF फाईल डाउनलोड करून पाहू शकता। वयोमर्यादा 40 वर्षापेक्षा जास्त असू नये। शारीरिक पात्रता येथे देण्यात आली आहे। त्यानंतर कनिष्ठ संचार अधिकारी गट क 2 पदे, याकरता वेतन 35,000 पासून आहे। BE इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन BE इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा BE कम्प्युटर किंवा BE रेडिओ इंजिनिअरिंग किंवा BE इन्स्ट्रुमेशन किंवा MSc इन्स्ट्रुमेशन किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरिंग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असतील तर त्यांना प्राधान्य असेल। तर अनुभव गट क गट अ अशा प्रकारे देण्यात आलेला आहे। संपूर्ण डिटेल पाहून घ्यायचे आहे आणि वयोमर्यादा 40 वर्षापेक्षा जास्त असू नये। आणि महत्त्वाचे म्हणजेच अनुभव आणि पात्र उमेदवार जर उपलब्ध झाले नाहीत तरच गटातील म्हणजेच यामध्ये इतर महत्त्वाची माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे। आणि त्यानंतर वीज तंत्री श्रेणी 2 गट क, याकरता 1 पद आहे। वेतन आहे 25,500 पासून 81,000 पर्यंत। माध्यमिक शालांत परीक्षा शैक्षणिक पात्रतामध्ये उत्तीर्ण असला पाहिजे। त्यानंतर SSC, त्यानंतर शासन मान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केला असावा। त्यानंतर वय 28 वर्षापेक्षा जास्त असू नये। त्यानंतर शारीरिक पात्रता येथे देण्यात आली आहे। PDF फाईल डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता। उंची किमान 165 सेमी, महिला उमेदवारांची 157 सेमी, छाती 81 सेमी न फुगवता, त्यानंतर 86 सेमी फुगून महिला उमेदवारांसाठी ही अट लागू नाही। वजन 50 किलोग्रॅम, महिलांकरता 46। त्यानंतर दृष्टी सामान्य असावी। पद आहे चालक यंत्र चालक गट क, एकूण 22 पदे आहेत। शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांची SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण। त्यानंतर वाहन चालक या पदावर 3 वर्षाचा अनुभव। त्यानंतर वैध जड वाहन चालवण्याचा परवाना, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक। पाठ्यक्रम आणि इतर पात्रता PDF फाईल डाउनलोड करून पाहून घ्यायची आहे। अग्निशामक विमोचक 34 पद आहे। 187 पद आहेत। वेतन श्रेणी 19,000 पासून 63,000 पर्यंत आहे। 10वी परीक्षा उत्तीर्ण। राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई याचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। MSIT परीक्षा उत्तीर्ण। त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक। त्यानंतर उंची किमान 165 सेमी, महिलांकरता 157 सेमी, छाती 81 सेमी न फुगवता आणि 86 सेमी फुगून महिलांना अट लागू नाही। वजन 50 किलोग्रॅम, महिला उमेदवारांसाठी 46 किलोग्रॅम। संपूर्ण अभ्यासक्रम देखील येथे देण्यात आले आहे। PDF डाउनलोड करून संपूर्ण अभ्यासक्रम पाहून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे येथे फी देण्यात आली आहे। तुम्ही ते पाहू शकता की ओपन कॅटेगरीसाठी तुम्ही ते पाहू शकता की 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये फी आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण भरती प्रक्रियेकरता ही PDF फाईल तुम्ही पाहून घ्यायची आहे। आणि संपूर्ण जी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आहे ती दिनांक 2 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। तर 25 सप्टेंबरपासून याकरता शेवटची मुदत असणार आहे। त्यानंतर अर्ज ऑनलाईन प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज कसा करायचा या संदर्भातली व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येईल। त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा।